13 जानेवारीला सायंकाळी संपणार प्रचाराची रणधुमाळी, त्यानंतर प्रचार करता येणार नाही. निवडणूक निर्णय अधिकारी जी श्रीकांत यांचे आदेश जारी. 13 तारखेच्या सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत प्रचाराची रणधुमाळी राहणार असून त्यानंतर प्रचार करता येणार नाहीये. मतदान करण्यासाठी केंद्राच्या माहितीसाठी QR कोड जारी करण्यात आले असल्याची माहिती आणि एकूणच मतदानासाठी प्रशासनाची तयारी याबाबत अधिक माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. आज सर्वांना बोलवण्याचं एवढंच आहे की उद्या 5:30 वाजेपर्यंतच जाहीर प्रचार करण्याचा राज्य निवडणूक आयोगाचे आदेश आहे आणि त्यानंतर सायलेन्स पिरियड असणार आहे. त्या सायलेन्स पिरियडमध्ये जे काही लागलेलं बॅनर्स आहे किंवा पोस्टर्स आहे हे सर्व काढून घेण्याची सूचना आपल्या माध्यमातून सर्व राजकीय पक्षांना आणि तसेच उमेदवारांना आम्ही सूचना करतो, जेणेकरून 5:30 वाजेनंतर कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी दिसता कामा नये आणि कुठल्याही प्रमाणे त्या ठिकाणी घरोघरी जाऊन सुद्धा प्रचार करण्याचा कुठलाही आदेश नाही आहे. आणि या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 11,18,000 एवढा मतदार आपल्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा नगरसेवक नगरसेविका 115 लोकांसाठी मतदान करणार आहेत आणि त्या अनुषंगाने जवळपास 6,385 एवढा कर्मचारीचा त्या ठिकाणी नेमणूक करण्यात आलेली आहे. आणि पहिल्यांदाच आधुनिक तंत्रज्ञान वापरून आपल्या मतदारांना, त्यांना सर्व लोकांना असे वाटतं लोकसभा विधानसभाची ज्या ठिकाणी मतदान केलं त्याच ठिकाणी मतदान असणार असे त्यांचं गैरसमज असू शकतात. परंतु यावेळेला पहिल्यांदाच प्रभाग पद्धती असल्यामुळे 29व्या प्रभागामध्ये 3 आणि 1 ते 28 प्रभागांसाठी 4 मतदारांनी 4 उमेदवार निवडायचा त्यांचा अधिकार आहे. आणि त्यासाठी 2 आपण विशिष्ट प्रयत्न केलेला आहेत. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आम्ही आज एक व्हॉट्सॲप चॅटबोटच्या माध्यमातून आपल्या एपिक इलेक्ट्रॉल फोटो आयडेंटिटी कार्ड, ज्यामध्ये मतदाराची जे ओळखपत्र असणार आहे त्याचा नंबर जर हाय टाकल्यानंतर ते विचारतायत, ते विचारल्यानंतर ते टाकल्याबरोबर तुम्हाला एक पोल चीट येणार आहे. म्हणजे त्यामध्ये तुमची मतदान केंद्र कोणती, त्याचं नाव कुठे आहे, या डिटेल्स त्या ठिकाणी येणार आहेत. त्यासोबतच दुसऱ्या www.csmcvoteकर या माध्यमातून बरेच मतदान कक्षामध्ये गेल्यानंतर की कशा पद्धतीचा EVMच्या रचना असणार आहे. जवळपास 99% ताळमेळ असणारच आहे. परंतु त्याचा अर्थ हा नाही आहे की याच्यामध्ये मतदान टाकल्यावर ते मतदान होईल. म्हणजे त्यासाठी फिजिकलीच आपल्याला मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावायचे आहे. त्यासाठी आता मी एक व्हॉट्सॲप चॅटबोटचा आम्ही लॉन्च करतो. ज्यांच्याकडे कुठलाही व्हॉट्सॲप नंबर एपिक असेल हे नंबर असणार आहे 9764831111. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.